आजकाल ना मी पिल्लूला विचारत आहे, "बाळा शॉर्ट टिफिनला तुला काय पाहिजे?" तर पिल्लूचं फक्त एकच उत्तर आहे, "मम्मी चिवडा दे." आता ठीक आहे, मग आता लेकराची फर्माईश म्हटल्यानंतर काय चिवडा तर करावाच लागतो. तर इथे मी कढईमध्ये छान 2 मापाचं तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली म्हणजे सेक्या टाकल्या आणि जिरं पण ॲड केलेलं आहे. आता माझ्याजवळ कढीपत्ता नव्हता कारण कढीपत्ता कालच मी मार्केटमधून यांना आणायला सांगितला, पण कोणत्यातरी कामानिमित्त परत तेच की ते विसरून गेले आणायचं. त्यामुळे बिना कढीपत्त्याचाच हा चिवडा होणार आहे. आता तुम्ही बघू शकता त्यानंतर छान अशा हिरव्या मिरच्या तिखट होत्या बरं का. त्या अशा कापून यामध्ये मी ॲड केलेल्या आहेत आणि छान अशा मिरच्या भाजल्याच्यानंतर त्यामध्ये बाकीचे इन्ग्रीडियंट आपल्याला ॲड करायचे आहेत. बाकीचे म्हणजे कोणते? तर आता माझ्याजवळ इथे शेंगदाणे होते, ते शेंगदाणे मी टाकले कारण लहान लेकरांना शेंगदाणे खायला खूप आवडतात आणि त्याच निमित्तानं त्यांच्या पोटातही जातात आणि शेंगदाणे खाणे लेकरांसाठी चांगलं असते. म्हणून मग मी यामध्ये शेंगदाणे ॲड केले आणि शेंगदाणे ॲड केल्याच्यानंतर याला थोडंसं चांगलं असं परतून घेतलं म्हणजे शेंगदाणे चांगले खरपूस भाजले पाहिजेत. आता शेंगदाणे ॲड केल्याच्यानंतर यामध्ये मला टाकायचे होते डाळवं. आता डाळवं पण मी आणलं होतं आणि जे काही डाळवं होतं ते पण मी भरपूर सारं असं डाळवं यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ॲड केल्याच्यानंतर हे पण चांगलं असं परतून घ्यायचं. खरं तर हा चिवडा प्रवासामध्ये पण मी घेत असते सोबत कारण खरं खरं सांगते म्हणजे ताप वगैरे येऊन गेल्याच्यानंतर पण चिवडा खाल्लं की तोंडाला चांगली अशी चव येते. त्यानंतर टाकलेलं आहे यामध्ये लसूण. आता लसूण गावरानी होता त्यामुळे चांगला असा न थोडा सोलताच हातावर चोळून घेतला आणि कुटून टाकला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता चवीपुरतं मीठ मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता जी काही प्रोसिजर आहे म्हणजे चिवडा आधीच लवकर बनतो पण मीठ टाकल्याच्यानंतर जी काही प्रोसिजर आहे ती अजून फास्ट होते. आता हे सगळं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर कलरिंगसाठी आपल्याला यामध्ये हळद ॲड करायची आहे. आता हळद ॲड केली. आता ही फोडणी आपली तयार झालेली आहे. मुरमुरे मी कालच उन्हाला ठेवले होते, त्यामुळे ते खरपूस आणि कुरकुरीतच होते आणि जी काही फोडणी मी तयार केलेली आहे, ती फोडणी यामध्ये टाकली. आता टाकल्याच्यानंतर कढईला खूप तेल होतं. आता आपण बायका वाया थोडीच काही घालणार आहे. मग त्यानंतर ते काही मुरमुरे जे काही होते, ते त्या तेलामध्ये मी परत एकदा छोट्या कढईमध्ये परतून घेतले. हाताने छान असं परतून घेतलं म्हणजे जे काही मीठ, हळद आहे ते मुरमुऱ्याला चांगलं लागलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता छान असा खमंग झटपट होणारा चिवडा इथे तयार झालेला आहे. आता मला पिल्लूला टिफिनसाठी द्यायचा होता. फायनली याला मस्त टॉस करून घेतला आणि कलर तुम्ही बघू शकता. फक्त कढीपत्ता मिसिंग आहे. बाकी नंबर 1 टेस्टला झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.